आता थातूर मातूर सर्वे करण्याचं काम आम्ही ज्या ठिकाणी फोन करतो तिथे सुरू आहे. पण जिथे मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, सरकारने स्वतःकडून की यांचे पंचनामे करा आणि पंचनामे करून सरकारकडे रिपोर्ट सादर करा, अहवाल सादर करा, असं कुठलाही आदेश या सरकारने दिलेला नाही. मला कळत नाही की इतकं नुकसान झाल्यानंतर सुद्धा यांना शेतकऱ्यांच्या या व्यथा समजू नयेत. हे इतकं शेतकऱ्याप्रती निष्ठुर सरकार दुसरं असू शकत नाही. आणि म्हणून आम्ही तातडीनं सरकारकडे उद्या आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन मागणी करणार आहोत आणि शेतकऱ्यांना, रब्बीच्या शेतकऱ्यांना किमान नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी 25,000 रुपये तरी मदत तातडीनं करावी. कारण हातात आलेलं पीक अनेक भागातलं हातातून गेलेलं आहे. भाजीपाल्यांचं पीक गेलेलं आहे, रब्बीचे सर्व पीक गेलेले आहेत. अजूनही वातावरण जे आहे ते फार नुकसानदायकच आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की सरकारने तातडीनं पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना मदत करावी. शरद पवार, अजित पवार बोलले की लाडक्या बहिणींना अर्थसहाय्य करणारी एक योजना आणत आहे, वेगवेगळ्या स्तरावर ते असेल आणि जवळपास 40 ते 50,000 अर्थसहाय्य लाडक्या बहिणींना केलं. आता आणू द्या, काय योजनेचं स्वरूप आहे. पहिलेच तिजोरीमध्ये ठणठणाट आहे आणि आमच्या शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईप विभागाचे पैसे वळवून लाडक्या बहिणींना पैसे द्यावे लागत आहेत. पुन्हा नवीन लालीपाप काय जिल्हा परिषदच्या निवडणुका तोंडावर घेऊन तर नाही आहे ना. त्यामुळं हे आता खरं काय खोटं काय ते आणल्यानंतर आम्ही त्याचं उत्तर देऊ. शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस